नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण फ्रूट केक किंवा प्लम केक कसा बनवायचा ती रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काळे मनुके घेतलेले आहेत, नॉर्मलवाले ते मनुके असतात ते पण घेतलेले आहेत, टुटी फ्रुटी कलरवाले पण घेतलेले आहे, त्याच्यानंतर चेरीचे काप घेतलेले आहेत, काजूचे तुकडे घेतलेले आहेत, बदामचे तुकडे घेतलेले आहेत, थोडंसं ड्रायफ्रूट यातलं मी बाजूला डेकोरेशनसाठी पण काढून घेतलेले आहेत. हे ड्रायफ्रूट आपण एका पातेल्यामध्ये घालून देणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण ऑरेंज ज्यूस घालून 1 तासभर भिजण्यासाठी ड्रायफ्रूटला ठेवून देणार आहे. ड्रायफ्रूट मी अशा प्रकारे पातेल्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर आता मी ऑरेंजचं ज्यूस पण घेत आहे. टेट्रा पॅक घेतलेला आहे मी. तर अर्धी वाटी ऑरेंजचं ज्यूस घेणार आहे मी या ठिकाणी. प्लम केकमध्ये वाईन वापरतात पण गरज नाही आहे, आपण ऑरेंज ज्यूस वापरून सुद्धा छान प्लम केक बनवू शकतो. त्यामुळं वाईन ही ऑप्शनल आहे. आपण ऑरेंज ज्यूस वापरून प्लम केक बनवणार आहे. आता हा अर्धी वाटी ऑरेंजचा ज्यूस घेतलेला आहे, तर तो आपण या ड्रायफ्रूटमध्ये घालून घेऊया. असेच हे साधारण अर्धा ते 1 तास असे भिजवून घेणार आहे आपण. तुम्ही याला उकळवून घेतले तरीही चालतं, छान असे सॉफ्ट पण होतात हे. पण मी असंच झाकून याला 1 तासभर भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. नंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. क्रिसमसमुळे बाजारामध्ये प्लम केक खूपच अवेलेबल असतो आणि सगळ्यांना आवडतो फ्रूटवाला केक असल्यामुळे. तर आपण हा घरच्या घरी बनवून बघूया. केकमध्ये आपण साखर कॅरमल करून घालणार आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता. या ठिकाणी मी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामध्येच मी साखर घालून घेतलेली आहे. तर थोडा वेळ गरम झाल्यानंतर बरोबर अर्धी वाटीत आपण साखर वितळल्यानंतर थोडं थोडं करून आपण पाणी घालून घेणार आहे आणि लिक्विड फॉर्ममध्ये हे आपण करून घेणार आहे. थोडं थोडं करून साखर आपली वितळल्यानंतरच आपण पाणी घालूया याच्यामध्ये. साखर आपली वितळायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण साखरेचे खडे असे वितळल्यानंतर आपण याच्यामध्येच थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया. थोडं थोडंच पाणी घालूया आपण, म्हणजे सगळं छान मिक्स होईल. आता अजून थोडंसं पाणी घालूया आपण याच्यामध्ये. हे छान मिक्स झाल्यानंतर उरलेलं पाणी पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया. थोडा वेळ असं छान मिक्स होईपर्यंत आपण याला ढवळून घ्यायचं. मग आपण गॅस बंद करून घेणार आहे. छान असं सिरप मध्ये हे कन्वर्ट होईपर्यंत थोडंसं ढवळून घ्यायचं याला. गॅस बंद करूया. एक वाटी मैदा घेतलेला आहे मी केक बनवण्यासाठी. अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. पाव चमचा आपण खाण्याचा सोडा पण घालणार आहे. साखर आपली कॅरमल झालेली आहे. या ठिकाणी मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. खूप सारे फ्लेवर असतात फ्रूट केकमध्ये, म्हणून मी हे बारीक कुटून याची पण पावडर बनवून चाळून घेणार आहे. मैद्यामध्येच मी हा खडा मसाला बारीक करून टाकलेला आहे. आता आपण चाळणीने चाळून घेऊया. खाण्याचा सोडा पण याच्यामध्येच घातलेला आहे मी.
आता पातेल्यामध्ये आपण हे सर्व एकत्र करणार आहे मिश्रण. पातेल्यामध्ये मी पाववाटी दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच आपण पाववाटी तेलही घालणार आहे. छान मिक्स करून घेऊया आपण हे. आणि त्याच्यामध्येच आपण जी शुगर कॅरमेल करून घेतली होती ती पण घालून घेऊया आणि तिन्ही हे मिश्रण एकत्र छान करून घेऊया. तेल, साखरेचं मिश्रण आणि दूध हे सगळं एकत्र करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये आम्ही चाळून घेतलेला मैदा घालून घेणार आहे आणि ड्रायफ्रूट पण घालून घेणार आहे, जे आपण ऑरेंज ज्यूसमध्ये भिजण्यासाठी ठेवून दिले होते. आता पहिले आपण मैदा घालूया याच्यामध्ये. मैदा घातल्यानंतर याच्यामध्ये मी जे आपले ड्रायफ्रूट भिजण्यासाठी ठेवले होते ते ऑरेंज ज्यूससह घालून घेतलेले आहेत. या ठिकाणी मी कढईमध्ये स्टँड ठेवून प्रीहीटसाठी ठेवून दिलेले आहे. वरतून झाकण पण घालून घेतलेलं आहे. 10 मिनिटं आपण असंच ठेवणार आहे प्रीहीटला, म्हणजे आपली कढई गरम होईल. केकचं बॅटर बनवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जास्त असं पातळ पण नाही बनवायचं, हे थोडंसं मीडियमच ठेवायचं. याच्यामध्ये 1 चमचाभर आपण व्हॅनिला इसेन्स पण घालून घेऊया. 1 चमचाभर मी व्हॅनिला इसेन्स घालणार आहे. मिक्स करून घेऊया. आणि मग आपण एका डब्याला मी असं तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मैदा भुरभुरवला आहे आणि मग सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो टाकला तरीही चालेल. आता हे बॅटर आपण मिक्स करून डब्यामध्ये ओतून घेऊया. केकचं बॅटर माझं बनवून झालेलं आहे. थोडंसं टॅप करून घेऊया आपण. वरतून थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया. आत्ता थोडेसेच घालूया आपण, नंतर आपण 30 मिनिटानंतर पुन्हा याला उघडून बघणार आहे, त्यावेळेस आणखी आपण वरतून डेकोरेट करूया, कारण ते ड्रायफ्रूट आपले बुडाला बसून जातात म्हणून. आता आपण याला कढईमध्ये ठेवून देऊया. आपली कढई प्रीहीट झालेली आहे, त्याच्यामध्ये मी डब्बा ठेवून दिलेला आहे. आता आपण वरतून याला झाकण घालून घेऊया आणि साधारण एक 35 ते 40 मिनिटं याला होऊन देणार आहे. 30 मिनिटानंतर आपण उघडून पुन्हा याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेणार आहे. साधारण एक 30 मिनिटं झाल्यानंतर मी हा केक आपला उघडून बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी थोडेसे ड्रायफ्रूट वरतून अजून घालून घेत आहे. छान असा फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. एक 5 मिनिटातच आपला केक हा तयार होईल. आता मी छान असं डेकोरेट पण करून घेतलेलं आहे. पुन्हा याला आपण झाकण घालून ठेवून देणार आहे. केकचं झाकण उघडून बघितलेलं आहे मी. आता आपण याच्यामध्ये चाकू घालून बघूया, किंवा टूथपिक घालून सुद्धा तुम्ही बघू शकता. जर सरळ क्लीन अशी आली आपली चाकू किंवा सुरी तर आपण समजून जायचं की आपला केक बनलेला आहे. तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि केक थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. कढईमधून आपण बाहेर काढूया याला. थंड झाल्यानंतर आपण याला डिमोल्ड करून घेणार आहे. आता आपण याला असंच थंड करण्यासाठी ठेवून देऊया. केक आपला थंड झालेला आहे. मी आता याला काढून घेणार आहे. चाकूच्या साहाय्याने आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊया. मग आपण याला ताटामध्ये काढून घेऊया. केक आपला छान असा निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण याला सरळ करून घेऊया. बघा किती छान आपला असा केक हा दिसत आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा घरच्या घरी फ्रूट केक. बिना वाईन ऑरेंज ज्यूसमध्ये आपण याला छान बनवू शकतो आणि एकदम बाजारामध्ये मिळतो तसाच बनलेला आहे हा. त्याच्याहीपेक्षा छान असेल हा. तर मी थोडा कट करून तुम्हाला दाखवते. केकला मी कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान असा सॉफ्ट
झालेला आहे हा, तुम्ही बघू शकता. आणि जाळीही सुटलेली आहे एकदम, अगदी दुकानामध्ये बेकरीमध्ये मिळतो तसाच झालेला आहे. तर तुम्हीही बघा कसा स्पॉन्जी पण झालेला आहे. तर तुम्हीही घरच्या घरी हा फ्रूटवाला केक बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.